नमस्कार. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. आजच्या मेगा हेल्थ कॅम्पाक उपस्थित आमच्यामध्ये आमचे गोय राज्याचे मंत्री बाबा विश्वजित राणे, त्याचबरोबर आमच्यामध्ये गोवा मेडिकल कॉलेजचे डीन शिवानंद सर, त्याचबरोबर बानेकर, त्याचबरोबर आमचे डायरेक्टर हेल्थ रूपा नाईक, त्याचबरोबर आमच्यामध्ये असा आमचो मॉन्टफोर्ट प्रिन्सिपल आमचो ब्रदर प्रेम, त्याचबरोबर आमचो डॉक्टर केदार रायकर, त्याचबरोबर आमची दुसरी डीन असा नोरोना मॅम, त्याचबरोबर आमचे सगळे या कार्यक्रमाचा आढावा घेत असलेले आमचे फ्रेझल मॅडम. खरोखरच आणि हांगासर सगळे माझ्या मतदारसंघाचे माझी भाव भयणां, आई वडील, तुमकां सगळ्यांक माझो माय मोगाचो येवकार. खरोखरच आयज आमकां एक बरो आमकां सगळ्यांक आमच्या मतदारसंघाच्या लोकांक एक खोशयेचो दीस आसा. आयज आमी म्हणटा सरकार तुमच्या दारी, सरकार आमच्या दारी. आयज मेडिकल सेवा, आयज हेल्थ सेवा ही आमच्या दारांपर्यंत आसा. हांव आमच्या सगळ्यांक माझ्या भाव भयणी, आई वडिलांक कळकळीची विनंती करता, कारण आमच्या हेल्थ मिनिस्टराक हेचो खरोखरच एक मोठे ताळयांनी तुम्ही त्याचे स्वागत करचे. कारण हेल्थ सेवा ही दारान मेगा हेल्थ कॅम्प हो पहिलेच फावटी आमच्या मतदारसंघात येयला आणि म्हाका खरी खुश भोगता, कारण आमचो बाबा विश्वजित राणे हो पयलोच म्हाका दिसता आमच्या मतदारसंघात एक मोठी सभा, एक मेडिकल कॅम्प करपाक लागून तो हांगा येयल्लो आसा. तेजे खरोखरच हांव मना काळजांतल्यान आणि आमच्या मतदारसंघाच्या वटेन हांव अभिनंदन करता. खूप गरजेचे आयज तुम्ही पळयला आसतले मेडिकल जीएमसी म्हण आख्या गोंयभर, आख्या देशभर आमचे गोंयचे जे पळय नाव आसा हे खरोखरच एक सारखे उंच स्तरेचेर पावल्ले आसा. आयज खंय जरी भारतान जरी गेलो, इवन भायर सुद्धा जरी गेलो, इवन UK सुद्धा जरी गेलो, जाल्यार आमचो गोवा मेडिकल कॉलेजीचो, गोंयचो सरकाराचो आणि गोंयचे जे मेडिकलाचे ट्रिटमेंट आसा ते गोंय जीएमसीन घेवन बाकीचे खंय तरी वयता. कारण आमच्या भारतान आयज ताचो जय जयकार जाता आणि हे फक्त कोणाक लागून जाता? मुख्यमंत्री सातत्याने आमकां मदत करीत असता, पण एक डॅशिंग डायनामिक असो आमचो हेल्थ मिनिस्टर बाबा विश्वजित राणे हेका लागून जाता. कारण ईच एंड एवरी गोष्टीची त्या मनशाक नॉलेज हा. कितली वर्सां हांव पळयता तेजें काम कशा पद्दतीन तो करता. तुम्ही जाणा आसतले हांव तेज्याय एका कमिटीन आसा, एक 2-3 कडेन आसा. तेजें काम करपाची पद्दत तुमकां सांगता. तेजे एकदाच तो कोणाक तरी मोठ्या ऑफिसरांक सांगता, कारण आयज तेंची टीम एक भरपूर पोर्टफोलियो असल्या कारणान तेजी टीम एक भरपूर व्हडली आसा. ती कशी तो चलोवप, कशा पद्दतीन काम करप, तांकां कशा भशेन तो सांबाळून घेवप हे तेजे कडेन आसा. कारण एकदां जेन्ना तो सांगलो खंयच्याय ऑफिसराक दुसरे फावटी सांगपाची गरज ना, कारण हांव तेच्या अंडर काम करता, म्हाका पूर्णपणे हेची खात्री आसा. हांव त्याच बरोबर ताका म्हणटा, कारण आयज जे पळय आमचे गोंय एक सारखे खंय वचो जाल्यार ते जर मेडिकलाचे हितून जर आसत जाल्यार आमचे गोंय सारखे टॉपार आसा. भारतान जर आयज आजूबाजूचे कर्नाटकाचे म्हणा किंवा महाराष्ट्राचे म्हणा, सगळे लोक आमच्या गोंयान येवन जीएमसीन येवन ट्रिटमेंट घेता. आयज गोंया वचत थंय आमची बरी बरी हॉस्पिटलां जाल्ली आसा. आयज तुम्ही पळया 15 वर्सां 20 वर्सांचे पयलीं मेडिकल कॉलेज पळया आणि आयज वचून पळया, थंय गेल्याचे आमी आनी मेडिकलान वचना अशें म्हणटाले लोक. आयज आमच्या मंत्री विश्वजित राणे डॅशिंग ह्या मनशान जे आयज पळय मेडिकल कॉलेज अशी दवरलेली आसा. आयज तूं जर वचत तुका सोफाची गरज ना. सोफा ना न्हू, सोफा भरपूर आसा, पण तूं सकयल बसूंक शकता. इतले क्लीन, इतले डिसिप्लिन आनी इतले बरे अशें ह्या पद्दतीन तेणी आपलो सामको संपूर्ण जो पळय कितें प्रवास आसा एक डॅशिंग मंत्री म्हणून आसा, खरोखरच ह्या तेज्या कार्यकिर्दीन जाल्लें आसा. तेका खरोखरच तेजे फूल टीम आमचो डॉक्टर डीन शिवानंद बानेकर, त्याच बरोबर बाकीचे सगळे सहकारी तेका मेळोन जवळ आनी एक एकदां आमकां खूब खोशी भोगता. आमी एकदां पेपरार वाचता, न्यूजारूय आयकता, अचानक तो भेट दिता खंयच्या हितून जीएमसी म्हण किंवा बाकीच्या खंयच्या हॉस्पिटलान भेट दिता. तेजे आतां थोडे शिकून हांवूय केन्ना आमच्या स्कुलान तरी वयता, कारण खूब आनंद दिसता. एक मनीस वचप थंय सारको डिसिप्लिन कशा पद्दतीन आसप, कोण टायमार येता कोण टायमार येना, आणि हे फक्त तोच घडोवंक शकता. विश्वजित राणे बाबा म्हणटा पळय तो एक मनीस इतलो एक्सपिरियन्स, कारण तेच्या बद्दल जर उलयतलो जाल्यार म्हाका दिसता आनीक वर पावचें ना, कारण आनी 2-4 तेजी मिटिंग्यो आसा. एक असो व्यक्ती जो प्रत्येक मनशाचो गोर गरिबाचो विचार करून आमच्या आयज खरोखरच आमच्या मतदारसंघात आमकां सगळ्यांक उमेदीची गोष्ट, कारण एक सेवा, एक फ्री
हो कॅम्प जो मेगा कॅम्प म्हणटा पळय त्यांनी घडोवन हाडलो आसा त्याच्या बद्दल त्याचे आभार व्यक्त करता. कारण हे साधारण गोंय पर्सनली इंटरेस्ट घेवन कोणाचो येदो इंटरेस्ट घेयनासतना पर्सनल एकूचदा म्हाका आमच्या फ्रॅजल मॅडमीन सांगले बे पावसाचो तुजो कार्यक्रम करूया. आमचो लास्ट टायम आमचे SSV गव्हर्नमेंट हायस्कूल जे आमचे कुमारजो असलेले आम्ही तितून करपाचो प्रयत्न केलो पण थंय कारणान त्यांची ती बस व्हडली असलेले कारणान आमकां ते ट्रॅफिकेक आमकां प्रॉब्लेम जातलो. रोड मातशे नॅरो ह्या कारणाक लागून अचानक आम्ही 2 दीस पयलीं हांगा शिफ्ट केलो. हांव आमच्या प्रेम ब्रदराचे अभिनंदन करता. एका उतरान सांगून गो हेड म्हणून त्याने आमकां हे काम करून दिले. आज जी सेवा आम्ही जर घेता आसतना मेडिसिन फ्री आणि बाकीचो फुल ट्रीटमेंट हांव खरोखरच आमच्या मंत्र्याक परत अभिनंदन करता. कारण 6 महिन्यांनी किंवा वर्सान असो एक मेडिकल कॅम्प एक मेगा मेडिकल कॅम्प हो त्यांनी दवरचो आणि हो त्याचो पर्सनल इंटरेस्टान तो करून दिता. हे त्याच्या बद्दल त्याच्या आमच्या मतदारसंघाच्या वटेन सगळ्यांनी त्याचे हांव अभिनंदन करता. कारण ही साधारण गोष्ट न्हय असं घडोवन हाडपाक प्रत्येक गोष्टीचो विचार करून नाल्यार बाकीचे कोणी तो कितें जालो रे तो खंय पावलो रे असो आमचे सुद्धा आज 2-3 हजार लोक याचो फायदो घेतलो. कारण आमचो आयलंडान असलेल्या गांवान आमचो आयलंडान गांव असता दिवार म्हण 2-2 पंचायती त्या सायडीच्या सालतिस्त्यो म्हण आखाडा म्हण आमकां थोडे येवपाक लोकांक खूप प्रॉब्लेम जाता. आमी प्रत्येक स्पॉटाचेर आमी बशी सुद्धा लोकांक लागून दवरल्या जेणे करून लोक येवचो हेचो फायदो घेवचो. आमी म्हणटा फाल्यां आमकां कितें तरी बरें जाता जिवाक दिसना आसूं मातशें रावता मागीर पळया पण मनशाक प्रेशर किंवा डायबिटीज ही आसा ती कळना दिसता तांकां आसूं आमी कित्याक आनी डॉक्टरा कडेन या जातलो बरो पण ना तुमी वेळोवेळी हेचो फायदो घेवंक जाय. स्पेशली माझ्या आई भयणीक माझ्या वडिलांक हांव विनंती करता कारण तुम्ही तरी सगळ्यांनी 6 महिन्यांनी 2-2 महिन्यांनी तरी याचा फायदो घेवचो. चेकअप करचे. चेकअप करपाक कांय ना आमी मेडिकलान सगळे फ्री दिता. म्हाका दिसता वर्साक आमी 150-200 कोटी गव्हर्नमेंट आमचो मेडिसिनाचेर मोडटा फ्री ऑफ कॉस्ट. कारण याचो फायदो आमच्या गोर गरिबांक जनतेक खरोखरच आज आमच्या गोर गरिबांक जनतेक याचो व्हडलो फायदो जातलो. कारण मुद्दाम करून थोडे लोक कोण डॉक्टरा कडेन वचूंक पावचे ना कित्याक लागून ना आसूं डॉक्टरा कडेन गेल्यार आमकां लायनीन रावचें पडटलें किंवा थंयसर गेल्यार आमकां पयशे भरपूर आमी एक्सरे काडूंक शकना आमी स्कॅनिंग करूंक शकना किंवा MRI करूंक शकना. आयज तुमच्या पर्यंत सरकार आमचो घेवन येयल्लो आणि डायनॅमिक मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर आमचो बाबा विश्वजीत राणे तुमच्या पर्यंत येयल्लो आसा. हेचो फायदो नक्कीच घेया. आयज चेक करून घेतलेली तुवें पण हेच्या उपरांत सुद्धा सगळें कितें आपूण डॉक्टरा कडेन गेलो आणि बरो जातलो अशें ना. आमचो मोदीजीची फिट इंडिया मुवमेंट म्हणून एक प्रोग्राम आसा मोदीजीन स्पेशली काडलेलो आहा. कारण मनशान म्हणटा तो फिट रावतलो जाल्यार 40-45 मिनटां तरी व्यायाम हो करूंकूच जाय तेन्नाच मनीस सारको तंदुरुस्त रावतलो. आमचे 2037 आमचं गोंय विकसीत जर जातलें जाल्यार तुमच्या सगळ्याची मदत जाय. आमच्या प्रायम मिनिस्टराचे विजन आसा आमचे मोदीजीचे विजन आसा आमच्या मुख्यमंत्र्याचे विजन आसा. मोदीजीन सांगले आसा 2047 पर्यंत आमचो जो भारत देश हा हो विकसित जातलो. विकसित जातलो जाल्यार सगळ्यांचो तुमचो सगळ्यांचो सहकार्य जाय. तुम्ही सगळ्यांनी तंदुरुस्त रावंक जाय तेन्नाच आमचो जे देश आसा तो विकसित जातलो खऱ्या अर्थान. आणि मोदीजी आम्ही सारखे टॉप नंबर 1चेर जर पावतलो जाल्यार सगळ्यांनी प्रयत्न करून सगळ्यांचो हातभार हितून घालूंकूच जाय. म्हणूनच हांव सांगता आयज तुम्ही गोंयान आमचो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांक पळयल्ले आसा ज्या ज्या पद्धतीन आयज आमच्या गोंयान आमच्या मुख्यमंत्रीच्या अंडर आणि आमच्या हेल्थ मिनिस्टरच्या अंडर जी पळय कामां आयज चालू आसा तुम्ही पळयला एक गोंय सारखे एक नंबर 1 टॉपाचेर आमचे गेल्ले आसा. खंयच जर पळया रोड म्हणा तुम्ही हॉस्पिटलां म्हणा किंवा ब्रिजीस म्हणा आयज पळया तुम्ही कितें ते तुम्ही जाणा आसतले लास्ट टायम 10,000 एप्रेंटिसशीप जॉब काडलेले. माझ्या आई वडिलांचेर आमच्या जावं किंवा भाव भयण हांकां खंय जॉब मेळनासलेले. कोणी म्हणटाले एप्रेंटिसशीप कित्याक लागून जाय 10,000 जॉब काडल्या आमच्या गोंय सरकारान. कारण आयज ती आवय बापूय ताका कितलोय पेमेंट जरी कमी जरी असलो जाल्यार खरोखरच त्यांच्या मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करता. कारण आयज एक भुरगो आपलो कामाक वचोंक लागलो सगळ्यांकच कितें गव्हर्नमेंट जॉब मेळचे ना. आयज ताका 1 इयर सर्टिफिकेट जाय पडटा जी जॉबाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. कारण जेन्ना तूं ते कोर्स करतलो भुरगो आपलो बाबा कामाक गेलो अशें म्हणून तांकां इतलें सॅटिस्फॅक्शन जाल्यार केन्ना रे देवा म्हाज्या भुरग्याक जॉब मेळटलो अशें म्हणून सदांच आवय बापूलो आपले चिंतेन आसतालो. आयज खंयी वचो एटलिस्ट तो घरांतल्यान भायर सरून खंय तरी जॉबाक वयता आसूं तो पेमेंट 15,000-20,000 पण ताका एक एक्सपिरियन्स मेळटा बरें काम करता. घरा कडेन येयले बरोबर आवय बापूय ताका आनी तोय आवय बापायक सारको बरें सारक्या उमेदीन सारको आई हांव येयलो अशें म्हणून सांगता. खरें उमेद दिसता. म्हणूनच गव्हर्नमेंट जॉब आमी भरपूर काडीत आसा. प्रत्येकाक जो कोण मॅरिटान येता ताका ते जॉब मेळटात. पण त्याच बरोबर आमचो गोवा गव्हर्नमेंट
तुमकां सांगू इतली स्किमी काढीत आसता बाकीच्यो प्रत्येक ज्यो जॉबाच्यो म्हण काढीत आसता हेजो फायदो खरोखरच तुम्ही घेवपाकच जाय. खरोखरच आयज हांव आनीक 2 रिक्वेस्ट करपाक आसा कारण आमी आमच्या मंत्र्याक विश्वजीत बाबाक हांव सांगूंक सोदतां. आमचे दिवाडकार भावांक कितलेशेच येयले आसतले. आमचे लास्ट टायम दिवाळेन आमचे भरपूर त्रास जाताले जेन्ना आमकां एम्ब्युलन्स ती फेरीबोटीन आमची फेरीबोट आसलेली कारणान आमकां येवपाक वचपाक भरपूर त्रास जाताले. तेन्ना हांवें तुमच्या कानार घातलें तुमी म्हाका ताबडतोब सेम डे अशे तुजे तडकदार नेते म्हणटा पळय तसो तूं. कारण तुजी पळय ते डायनामीक आनी तुजे पळय ते शब्दाक तुजो एक पळय जोर आसा तुका दुसरे फावटी सांगूंक पडना. हेच आतां हांवें उलयलें. तुवें आतां म्हाका दनपारां सांगलें सांजचे पर्यंत एम्ब्युलन्स आमकां दिवाडेन पावली तेच्या बद्दल अभिनंदन करता. कारण आमचे दिवाडेन फेरी आसलेल्या कारणान आमकां भरपूर त्रास जाता येवपाक वचपाक. आमचे सरपंच सगळे डेप्युटी सरपंच पंच मेंबर सगळे बसलेले आसा. तांकां ही परिस्थिती सगळ्यांक खबर आसा. आमचे लोकूय आसा सगळ्यांक खबर आसा. कारण जेन्ना दिवाडेन जर आमचे कोण बरो ना कितले जाणांचे जिवूय वयता थंय. कारण तेका लागून म्हाजी एक सारकी कळकळीची आनी आमच्या कुमारजुव्याच्या मतदारसंघाच्या वटेन आमच्या दिवाडकार भावाच्या भयणीच्या वटेन तुमकां एक विनंती आसा. आमी चड व्हडलें हॉस्पिटल मागना. आमकां एक बारीकशें एक 10 बेडीचें किंवा 15 बेडीचें हॉस्पिटल आमकां दिवाडेन तुमी अवेलेबल करून दिवचें. फाल्यां सकाळीं हें ना तुमकां रिजन हांव दवरना. जागो सुद्दां अवेलेबल करून दिवपाचें काम आमचें आनी आमी तुमी सांगता तेन्ना आमी जागो दिता. कारण जेन्ना एक फेरीबोट रातची जेन्ना बंद करता ते 11-12 तेन्ना ती परत दुसरे दीस 6 पर्यंत वाट पळोवची पडटा आनी थंयसर वचपाक कसलोच पर्याय ना. म्हणून ती तुमी एक सारके कळकळीची कारण तुमी एकदां सांगलें परत तुमकां सांगचें पडना बाबा. ह्या खातीर तुमच्या नदरेक काडून दिता. त्याच बरोबर आमचे कुमारजुवा सुद्दां आमचे डॉक्टर थंय टायम टू टायम आसना. तुमचे डॉक्टर जी तुमची फूल टीम आसा ही बरी काम करता. पण जेन्ना खंय खंय एक गांवांत आमच्या कुमारजुवा गांवांत सारखे एक 10 बेडीचे थंय जर हॉस्पिटल जर बांदलें जाल्यार आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीचेर हेजो भार खूब कमी जातलो. इवन दिवाडेन जर जालें जाल्यार हेजो भार खूब. कारण आमची थंय फेरी आमचे सार्टिस्टीक सुद्दां थंय फेरी लागता. म्हणजे ब्रिज आसा पण आमकां खूब त्रास जाता. थंय जरी आमचें अपग्रेडेशन जर जालें जाल्यार थंयसरलो लोक थंयसरूच काम करूंक शकता. थंयसर आरोग्याची काळजी घेवंक शकता. सो म्हाजी चडशें हांव उलयना कारण तुमकां आनी 4-5 प्रोग्राम आसा तेका लागून हांव चड उलयना. पण आयज ह्या म्हाज्या मतदारसंघाचे 2 मेन डिमांड आसा ते 2 आमकां 10 बेडीची हॉस्पिटलां ही तुमी आमकां करून दिवची. कारण आमचे सगळे सरपंच पंच डेप्युटी सरपंच बाकीचे सगळे आमचे डेप्युटी सरपंच पंच सरपंच सगळे येयल्ले आसा. म्हाजे आवय म्हजे आई बाबा म्हजे वडील सगळे हांगा उपस्थित आसा. म्हाजी भाव भयणां तुमकां सगळ्यांक म्हाजो माय मोगाचो येवकार. कारण हो फायदो आयज जो पळय आमकां मेळटा ह्या गोर गरिबांक हेजो भरपूर फायदो आख्या गोंयभर तुमी पळयला आसतले. आमचो बाबा विश्वजीत राणे हो कॅम्प घेत आसा मेगा हेल्थ कॅम्प. हेजो फायदो तुमी चला तुमच्या शेजाऱ्यांकूय सांगा. आमच्या आयज 1 पर्यंत एडमिशन ओपन आसा. आयज तुम्ही वचून तुमच्या शेजाऱ्याकूय सांगा बाबा थंय चला तुमचे चेकअप करा. मेडिसीन फ्री आसा सगळे फ्री आसा. बाकीचो थोडे तेंपान तुमी डॉक्टरा कडेन आपापली काळजी घे. आयज कॅन्सर म्हणटरी असले दुयेंस आनी शुगर डायबिटीज ही खंय पावलेली आसा ते पळया. आमचे गोवा मेडिकल कॉलेज आमचे गोवा गव्हर्नमेंट आणि आमचे टाटा हॉस्पिटल यांच्यानी दोघांनी एमओई करून कॅन्सराचे हॉस्पिटल सुद्धा आणलेले आसा. त्याच्या बद्दल आमच्या मुख्यमंत्र्याचे आमच्या हेल्थ मिनिस्टराचे भरपूर योगदान आसा. आणि हे फक्त कित्याक लागून घडटा आता तुमकां सांगला एक डायनामीक आणि डॅशिंग असो आमच्या मध्ये आमचो हेल्थ मिनिस्टर आसा तेका लागून हे घडटा. खरोखरच हांव तुमकां सगळ्यांक म्हाज्या आई बाबाक आणि माझ्या कार्यकर्त्यांक आणि जे माझे फुल टीम जी माझी रात दीस तुम्ही बाकीचे हांव कोणें नांवां घेतना कोणाक जर चुकले जाल्यार मागीर परत तेका आनी हे येवपाक नाका. रात दीस तुम्ही हे 4 दीस जो पळय प्रयत्न केला हो सक्सेस करपाक लागून तुमचे सगळे माझ्या कार्यकर्त्याचे माझ्या सगळे मित्रांचे माझ्या भाव भयणीचे अभिनंदन करता. आणि असो सदांच तुमचो मोग म्हणटा पळय असो दवरचो गोवा गव्हर्नमेंटाचेर. आयज तुमकां सांगपा सारकें आनी कांय उरलेलें ना. आता आपल्या भाशणान मंत्री आपूण सांगतलोच पण खरोखरच हेजो फायदो आमच्या संपूर्ण मतदारसंघात हेजो फायदो नक्की जातलो. आणि हो तुमकां खरोखरच त्या टायमार आयज कळटलें बाबा आपूण इतले ते कित्याक गेलो ना कित्याक लागून आपली शुगर वाडली किंवा बीपी वाडली. हेजो फायदो खरो नक्कीच. आणि आमकां हांव चड थँक्यू म्हणटा आमच्या फ्रेजल मॅडमीक. कारण ईच एंड एवरी टायम दिसाक म्हाका असो 15-20 टायम म्हाका कॉल करताले खंय पावला सर काम खंय पावला कितें जाला अशें करून. आणि हांव सगळ्यांच्यानी चड थँक्यू म्हणटा आमच्या ब्रदर प्रेमाक. कारण जो प्रेम आमचो आसा ब्रदर तेणी एका उतरान ना 1 सेकंड सुद्दां तेणी टायम घेता ओके गो हेड अशें म्हणून तेणी आमकां आज हें उपलब्ध करून दिलें. तेच्या बद्दल हांव तेका
थँक्यू म्हणटा आणि आमच्या मंत्र्याक आमच्या मतदारसंघान येयल्या आमच्या सगळ्या मतदारसंघाच्या वटेन हांव त्याचो भरपूर म्हणजे खरोखरच मना काळजांतल्यान त्याचें हांव अभिनंदन करता. असोच मोग आमच्या कुमारजुंच्या लोकांचेर कुमारजुंव मतदारसंघाच्या लोकांचेर तेणी दवरचो आणि जी आमची थोडीशी जी पळय कारणां आसा ती सगळी कंप्लीट करून आमकां तेणी येणाऱ्या ह्याच वर्साक तेणी आमकां दिवचो. कारण जागो आमी अवेलेबल करून दिता. तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार दिता. जय हिंद, जय गोवा. देव बरें करूं. सुवातीर पावतात जोरदार ताळ्याने आम्ही स्वागत करूया. त्यांचे मोलादीक विचार मांडपा खातीर गोवानेस्त विश्वजीत बाबराळे. नमस्कार. आयज हांगा ह्या मेगा मेडिकल कॅम्पाक म्हाजो बरो मित्र आनी धडधडीचो एक नेतृत्व माझे मित्र आणि ह्या मतदारसंघाचे आमदार श्री राजेश फळदेसाय हांगा उपस्थित ब्रदर प्रेम ज्यांनी आमकां मुद्दम हांव तेचे आभार व्यक्त करता की तेंची स्कूल आमकां दिले तुमी हांगा मेगा मेडिकल कॅम्प फुडें व्हरपाक. आमचे मदीं आमचो डीन गोवा मेडिकल कॉलेजाचो डॉक्टर बांदेकर, आमचे डॉक्टर रुपा डायरेक्टर हेल्थ सर्विसेस, डॉक्टर आयडा, डॉक्टर केदार, फ्रेझला रावजो, डॉक्टर अमिता, डॉक्टर जगदीश, डॉक्टर मिनल जोशी आणि आमचे पुराय टीमचे जे पूर्ण कोऑर्डिनेट करता आमचो रॉयस्टन एंड आकिब आणि आमचे पुराय डॉक्टराची टीम आणि ह्या परिसराचे सगळे सरपंच मंडळाचो अध्यक्ष, पंच सदस्य, सगळे रिप्रेझेंटेटिव्स, जायते आमचे भयण्यो आणि हांगा ह्या परिसरातले कुंभारजुवा मतदारसंघाचे सगळे भाव भयण. हेका एक उद्देश आशिल्लो. हे मेगा मेडिकल कॅम्प फ्रेझर अरावजेची एक कल्पना आशिल्ली ज्या माध्यमांतल्यान ते फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न केले. आमच्या लोकांक दिसले की हे आरोग्य सेवा अख्खे गोंयांत प्रत्येकाचो आरोग्य सेवाचेर अधिकार आसा. देशाचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे एक विचारधारा आसा की प्रजेची सेवा. प्रत्येक मंत्री म्हणून न्हू, एक कार्यकर्तो म्हणून आमी काम करपाचो आमी प्रयत्न करूंक जाय. प्रजेचे दारार वेगळे तरेन आरोग्य सेवा व्हरपाचो आमी प्रयत्न करूंक जाय. आनी हेजे खातीर आमचे पुराय डॉक्टराची टीम, आमचे सगळे टेक्निकल स्टाफ, आमचे नर्सीस, आमचे आयुश्याचे डॉक्टर, CHO आनी सगळो पुराय टीम आनी स्टाफ जे आमकां सहकार्य करता तेंचे हांव आयज परत हांव तेंचे आभार व्यक्त करता. कारण आमचे सिनियर कन्सल्टंट्स, आमचे डॉक्टर्स गोवा मेडिकलाचे, हेल्थ सर्विसाचे तुमचे मदतीचे बरोबर आमचे तुमचे सहकार्य आसलेरूच आमी ह्यो सगळ्यो गोश्टी फुडें व्हरूंक शकता. लोकांची सेवा करपाक म्हणून आयज देशाचे प्रधानमंत्रीन एक आवाज दिल्लो आसा. आनी हे आरोग्य सेवा तुमी पळयतात, लोकांचे जीवन आमी जेन्ना पळयता, पेशंटाक जेन्ना गोवा मेडिकल कॉलेजान येता आनी डॉक्टर आयडाचें नांव घेतलें, डॉक्टर आयडा. आनी मेन म्हणजे कितें आसता तुमकां सांगपाचो मुद्दो इतलोच की हांवें म्हाजें काल बी हांव मातसो इमोशनल जाल्लो. केन्ना केन्ना मनशाच्या आयुश्यान वेगवेगळे प्रसंग येतात. त्या प्रसंगाच्या माध्यमांतल्यान स्वताचे जिवनान जे कितें घडटा ते लोकांचे जिवनान घडू नये म्हणून होच संकल्प हांव मंत्री म्हणून हांवें घेतला. लोकांचे कितें बरें जावचें, आरोग्य सेवा गोंय राज्यांत सुदारपाक खूब स्कोप आहा आनी हे स्कोप वाडोवपाचो, हे स्कोप लोकांचे दारार सेवा व्हरपाचे प्रयत्न आमी ऑलरेडी चालू केल्ले आसा. आयज कॅन्सराचे देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमांतल्यान 350 कोटीचे कॅन्सराचे हॉस्पिटल उबे जातात. आमचो गरीब लोक आनी हे दुयेंस जे आसता तो गरीब श्रीमंत हो ह्या समाजाचो त्या समाजाचो काय पळयना, दुयेंस कोणाकूय येवंक शकता. हांव आरोग्य मंत्री जावन म्हाज्या घरान म्हाजी आईक कॅन्सर जातली म्हूण म्हाका खबर नाशिल्लें. आयज जेन्ना म्हाका जो त्रास जाला ते ह्या गोंयचे जनतेक हांव एक परिवार म्हणून समजून काम करपाचें हांवें संकल्प घेतली की हो परिवार म्हाजोच परिवार म्हणून म्हाका त्रास जायना, पूण गोंयच्या जनतेचो एक व्हडलो परिवार जो आमी सांबाळटा हेंचेर केन्नाच तो त्रास जावं नये आनी तांकां दुख्ख त्या तरेचें जावं नये जें हांव भोगता. आयज जे तरेचे सेवा, जे तरेचे आमी गोवा मेडिकल कॉलेज अपग्रेड करपाक आमी संकल्प घेतला, ह्या तरेचे संकल्प जे नामनेचे मुंबयचे डॉक्टर आनी इवन कॅन्सराचे टॉप स्पेशलिस्ट डॉक्टर शेवंती लिंबय तिका OPD फुडल्या म्हयन्याच्यान म्हाजो प्रयत्न तिका हाडून इम्युनोसेल थेरपी पासून जे म्हारग थेरपी आसता ह्यो थेरपी गोंयचे जनतेक फ्री ऑफ चार्ज दिवपाचो आमी प्रयत्न करता. हे जेन्ना आमी करता तेन्ना आमी पयसल्यान लोक येता काय तेंचेर अन्याय करूं शकना. आमची सेवा करपाचे एक आमी जो संकल्प घेतला गोवा मेडिकल कॉलेजाच्या डिनाक खबर आहा, रोज आमी विचार करता की कशें कितें फुडें वचपाक जाय.
आनी हांव डॉक्टराक बी सांगूंक सोदता की तुमकां बी जेन्ना आमी एक्सपान्शन आमी करता एक 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 करून नवे नवे स्पेशलिटीज आमी फुडें व्हरता तेन्ना नोकऱ्यो बी डॉक्टरा खातीर नवे ऑपॉर्च्युनिटीज शिकपाची ऑपॉर्च्युनिटीज आनी आमचे नर्सिंग स्टाफ पासून सगळ्या स्टाफाक वेगवेगळे तरेन सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करून फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न आमी करता. आयज गोवा मेडिकल कॉलेजान आनी फक्त गोवा मेडिकल कॉलेज आनी हेल्थ सर्विसेसांचे डॉक्टर रुपा हांवें शब्द दिल्लो आसा साऊथ गोवाच्या लोकांक काल बी भाशणान सांगले आमी जो पर्यंत साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान न्यूरोलॉजी न्यूरो सर्जरी ऑर्थोपेडिक आनी कार्डियाक आमी चालू करूंक शकना तो पर्यंत आमी छाती ठोकून सांगूंक शकना की आमी योग्य तरेची आरोग्य सेवा आमी साश्टीच्या लोकांक दिल्ले आसा. हे करपाक पूर्णपणे मन लावन काम करपाचे पावलां आमी सुरू केल्ले आसा. तुमकां हांवें आमदारान सांगल्या प्रमाणे बाब राजेशान सांगल्या प्रमाणे दिवार ह्या आयलँडान आमी ऑलरेडी मुख्यमंत्री कडेन चर्चा करून 100 एम्ब्युलन्सीचो जो फ्लीट पयर बी हांवें चर्चा केल्या 100 एम्ब्युलन्सीचो फ्लीट हे आमकां गरजेचें आहा. 100 एम्ब्युलन्सीचो फ्लीट आमी दवरल्यार आनी गोंय राज्यांत आमचे एक एक एम्ब्युलन्सीस एडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम आहा. हांवें बेसीक एम्ब्युलन्सीस घालूंक ना रस्त्यार हांवें एडवान्स लायफ सेव्हिंग सिस्टम म्हणजे मनशाचें जीवन डिफॅब्रिलेटर पासून सगळे गोष्टी त्या एम्ब्युलन्सार उपलब्ध आहा म्हणून आमी मनशाचें जीवन आमी वाचूंक शकता. आयज 108 ही म्हाजी कल्पना आशिल्ली. हांव पयलीं जेन्ना मंत्री जालो हांव तुमकां एक उदाहरण दिता. म्हाज्या बापायक जेन्ना आमचें सरकार उडयले गेले म्हाका खबर ना खंयच्या वर्सा ती 1990 काय 91 तेन्ना आमी तो सांखळे आशिल्लो हांव पणजे आशिल्लो आनी तेका हार्ट अटॅक आयले म्हण म्हाका खबर ना. म्हाका कांयच ज्ञान ना. तेन्ना डॉक्टर NGK शर्मा म्हणून आशिल्लो डॉक्टर हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन तेका हांवें गाडयेन घालून हांवें सांखळे वचून तेका गाडयेन घालून फाटल्यान तेन्ना रवी नायक मुख्यमंत्री आशिल्ले आनी तेन्ना तेका गाडयेन घालून गोवा मेडिकल कॉलेजान आमी हाडले ओल्ड गोवा मेडिकल कॉलेज. आनी तेन्ना म्हाज्या लक्षान आयलें की मनीस बरो ना जाता तेन्ना कितें जाता. हांव थंय बसून आशिल्लो तुमकां परिस्थिती खबर ना. ICUचे 2च बेड आशिल्ले आनी तेन्ना युरोगायनिस म्हणून ते आमी तेन्ना डॉक्टराक खबर आसतली माकिनेस पॅलेसान आयज थंय ICU म्हणून ते ओल्ड गोवा मेडिकल कॉलेजान आशिल्ले आनी थंय ICU बेड फक्त 2 आनी तेन्ना हांवें विचार केलो हांव भितर बसून आशिल्लो आनी तेन्ना आमी डॉक्टर फरूक उदवाड्याक हाडले. रवी नायकान म्हाका खूब सहकार्य केलें आनी रवी नायकाचे हांव केन्ना उपकार विसरूंक शकना कारण तेन्ना तेणी डॉक्टर आनी सुरेश पळुयकर तेन्ना मंत्री आशिल्लो तेणी डॉक्टराक घालून आयज हाडून आनी म्हाज्या बापायक तेन्ना म्हजे वडील जे मुख्यमंत्री जावन आशिल्ले तेन्ना आनी तेन्ना ते आमदार म्हूण आशिल्ले तेंचे जीवन वाचोवपाचो खूब हातभार म्हाका रवी नायकान तेन्ना दिल्लो आनी हांव थंय बसून आशिल्लो. तेन्ना म्हाज्या मनान वेगवेगळे विचार हांव ल्हान आशिल्लो हांव कॉलेजीन आशिल्लो. सिरियसनस म्हणटा तेन्ना तुमकां खबर आसतली की कॉलेजान आसता तेन्ना सिरियसनस म्हणटा ते कितेंच नसता. तेन्ना मातशे वेगळे तरेचे विचार येवंक लागले. त्या ICUन मांजर आशिल्लो बसून म्हज्या बापायच्या छातीर. ही परिस्थिती आशिल्ली गोवा मेडिकल कॉलेजाची आनी हांव पळोवन म्हजें मांजर आनी कितें करता काय म्हणून ICUन आनी बेश्टें सांगता तुमकां खरें दिसचें ना. VVIP रुमान गेल्यार प्लसेंटा बी सगळे भायर उडयल्ले आसा थंय आनी ते कितें म्हणटा ते काळुंदर कितें म्हणटा ते बँडिकूट कितें म्हणटा पळोवन दी. हे आसा आमी आतां चलता बॉडीगार्ड चलता सायडीक आमकां सायडीक उरचे पडले. ते आर्मी सारखे चलता हांगा फुडें 4, 5, 6 आनी आमी सायडीक. ही परिस्थिती गोवा मेडिकल कॉलेजाची तेन्ना आशिल्ली आनी हे VVIP रूम गोंय राज्याचो जो पयलीं मुख्यमंत्री आशिल्लो जे परत परत मुख्यमंत्री जालो तो त्या रुमान वयर ट्रिटमेंट घेता पूण हांगा आर्मी सकयल पळयल्यार मार्केटाक तेंकोन ह्या तरेची परिस्थिती हांवें केन्ना पळोवंक ना. हे सगळे परिस्थिती पळोवन तेन्ना कोणाक खबर आशिल्लें की हांव आरोग्य मंत्री जातलो काय हांव राजकारणांत येतलो काय हांव सक्रीय राजकारण करतलो कोणाक खबर ना. पूण ते याद ते तेन्नाचे म्हाजे तत्वेन जे गेला आनी म्हाज्या मनान ह्या तरेचे आयले की हे हार्ट अटॅक कितें आनी हे कशें कितें म्हळ्यार डॉक्टर आयलो सांगले आनी तेन्ना म्हाजे मनान आयले की एक दीस हांव जेन्ना राजकारणांत म्हाजी इच्छा आशिल्ली की हांव जर राजकारणांत येयत तर आरोग्य क्षेत्र म्हणटा ते आरोग्य खातें हांव निश्चित घेतलो. दिगंबर कामत मुख्यमंत्री जालो आनी दिगंबर कामत मुख्यमंत्री जाले उपरांत म्हाका कितेंय खातें दिलें गेलें. आहा तो हांव मानता तेका खूब पूण हांव म्हणटा तेन्नाचे नेतृत्वान म्हाका कितेंय भुरगो म्हणून कितेंय पुरवलें. अरे म्हाज्या आदाराचेर सरकार घडटा आनी कसलेंय खातें दिलें म्हणून हांव घेवपाचो आहा.
तेन्ना हांवें सांगलें, म्हाका आईन सांगलें आरोग्य खातें घे, म्हणजे लोकांची सेवा तूं खऱ्या अर्थान तूं करूंक जाय जाल्यार बाकीचे सगळे सोड आनी आरोग्य खात्यांतल्यान सुरवात कर. आनी तेन्नाच्यान हांवें एक संकल्प घेतली की गोंयचे जनता हे आमचो परिवार, ह्या परिवाराच्या जिवनान कितें तरी परिवर्तन करपाक जाय जाल्यार हांव तें करपाचो प्रयत्नशील आसतलो. आनी जे म्हाका देवान आशिर्वाद दिला आनी त्या आशिर्वादाचो उपयोग करून लोकांची सेवा करपाक फुडें सरल्या. तेन्नाच्यान आरोग्य म्हणटा ते वेगळे तरेन फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न केले. इन्सुलीन आमी फ्री दिता. IVF म्हाजे स्वताचे खर्चान हांवें चालू केल्ले आसा गोवा मेडिकल कॉलेजान. आमी आयज एंडोस्कोपीक बेस्कल सर्जरी चालू करता. आयज अमित म्हायतीच्या माध्यमांतल्यान गॅस्ट्रो नवे स्पेशलिटीज आमी चालू करता. कार्डिओलॉजीचे 3 युनिट्स आमी डिवायड केल्ले आसा. म्हणजे एक युनिट आमी याद तोच तेका केदाराक दिसता की हांव विसरता म्हणून, हांव विसरना कितें. आनी मेन म्हणजे कितें आहा, हे सगळ्या गोष्टी करून करून आमी ह्या लेवलाचेर पावले. तरी बी आमकां फुडें वचूंक जाय. डॉक्टरांक हांव सांगता, हांव जेन्ना वयता, हांव सिंगापूर वयतालो केन्नाय, आनी सिंगापूर गेल्यार मिनिमम स्पेस अँड मॅक्झिमम स्पेशालिटीज एक कन्सेप्ट. आयज थंय गेल्यार आमच्याच केरळाचे नर्सीस थंय काम करता. आनी विचार करा तुमी की आमचे गोंयचे नर्सीस आर बी कितें एक्सपोर्टेबल आमी म्हणजे खंयी वचून ते काम करूं शकता. आयज नर्सिंग कॉलेज, म्हाज्या वडिलांची इच्छा आशिल्ली की बरें नर्सिंग कॉलेज जावचें तेन्ना. आनी आयज देशाचे प्रधानमंत्री केन्नाय आयले गोंयांत, आयज पयलीं म्हाज्या फाटीर हात मारून ते पयलीं म्हाज्या वडिलांचे विचारता, राणे जी कैसे है, उनको मेरा रिगार्ड्स देना. हे प्रत्येक फावट ते सांगता. म्हणजे खंय ना खंय दोगांचे एक वेगळे तरेचे तो आशिर्वाद, तेजे बरेपण, तेणी जे गोंयचे राजकारणान कितें केलां, म्हणजे तो जेन्ना देशाचो म्हाजो नेतृत्व जेन्ना मानता, म्हाजेर आनी जबाबदारी वाडटा की हांवें कितें तरी बरें करपाक जाय. बरें नांवच न्हू, लोकांनी म्हणपाक जाय की आरोग्य सेवा. राजेशान म्हणपाक जाय की मंत्री आयलो, मेगा कॅम्पान भाशण दिलें, पूण ते भाशणाच्या मर्यादीत उरोवंक ना. ते आमी दिवारच्या लोकांक आनी बाकीचे कडेन कितें करपाक जाय, तेणी फक्त आयडेंटिफाय करून दी जमीन. तेजे नंतर हांव तेजेर फूल स्विंग काम करून हांव मिनिमम 10 बेडाचे आमी हॉस्पिटल ते उबे करपाचे इलेक्शना पयलीं आमी काम करतले. तो पर्यंत अपग्रेडेड रुरल मेडिकल डिस्पेन्सरीचो कन्सेप्ट गोंय राज्यात वेगळे तरेन आहा. आयज आमी हेल्थ सर्विसेसान आयज आमी जे हॉस्पिटलां बांदता, ते हॉस्पिटल न्हू, ते आयज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे फुडें गेल्ले आसा. तुवेंचे हॉस्पिटल कमिशन जावंक ना, कमिशन जावपाचे गरज आहा. आनी बेगिना बेगीन ते जातले म्हणून म्हाका आशा आहा. ते हॉस्पिटल आयज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या लेवलार पावला. 140 कोटी जेन्ना तुमी खर्च करता, तेका तुमी PHC म्हणू शकना, तेका तुमी CHC म्हणू शकना, तेजे वयर पावले. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे पेक्षा बरे हॉस्पिटल तुवेंचे हॉस्पिटलां. सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलपिंग तालुका राज्यात आयज पेडणे तालुका. एअरपोर्ट आयले, आनी कितें थंय येता, आनी लोकांची वस्ती वाडटा. आयज थंय बऱ्यापैकी वास्तू उबे करून ते आयज कमिशन करपाचें काम मुख्यमंत्री कडेन चर्चा करून ते फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न. हांव एकूच आयज सांगता तुमकां, हे सगळे गोष्टी स्टेमीचो प्रोग्राम आमी केले. स्टेमी म्हणजे आयज मेडिकल ऑफिसर बी आयज हार्ट अटॅकाचे पेशंटाक PHC आनी CHC तेका स्टेबिलायज करू शकता. आनी एक इंजेक्शनाचो जो वापर आमी करता, ट्रायगॉक कंपनीक नीती आयोगान अवॉर्ड दिलो. ट्रायगॉक हांवें सांगलें, तुमी आमच्या बरोबर टायअप करा, नांव तुमकां गावतले, लोक आमचो वाचतलो. नांव कोणाक गावता म्हाका इच्छा ना, म्हाका गोंयचे जनतेचें जीवन वाचोवपाक जाय. म्हाज्या घरांतले अनुभव हांवें जे घेतला, आनी मनशाचे हार्ट फुडें वचून डॅमेज जावं न्हय म्हणून आमी तेका थ्रॉम्बोलायज आमी त्या PHC CHC करता. आनी गोवा एकूच राज्य जे खंय आमचे डॉक्टर्स, आमी आमचे मेडिकल ऑफिसर्स आमचे पेशंटाक थ्रॉम्बोलायज करून आमी तांकां मागीर फुडें धाडटा ट्रिटमेंट घेवपाक. आनी थ्रॉम्बोलायज केल्यार ब्लॉक्स इमिजिएटली ओपन जाता. आमी इलेक्शन म्हणून आयज इंजेक्शन तेजो वापर करता, ते म्हणजे ब्लॉक्स ओपन करून हार्ट फुडें डॅमेज जायना. आनी आयज हजारांनी लोकांचे जीवन आमी वाचूंक शकले. त्याच बरोबर स्ट्रोक पेशंटाचे एक विशय आशिल्लो. शरद भाटकर म्हणून आमचो डॉक्टर, तेका आमी ऑन बोर्ड घेतला. आयज आमी थ्रॉम्बोलायज करता पेशंट. कोविड आसतना डीन साक्षीया आमी युनिव्हर्सिटी ऑफ मायामी कडेन टायअप करपाचो प्रयत्न केले. ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येल युनिव्हर्सिटी कडेन टायअप करपाचो आमी प्रयत्न केलो. म्हणजे देशान कितें चलता आनी आमच्या राज्यान आमी कितें करूं शकता, हे आयज बियॉन्ड गोल्डन पिरियड आमी मनशाक थ्रॉम्बोलायज करूं शकता म्हणून आयज ते बी आमी चालू केले. म्हणजे कॉयलिंग जे मुंबयच्या हॉस्पिटलान गेल्यार तुमकां 10-15 लाख गावतले, खर्च येतलो, ते आयज आमी फ्री ऑफ चार्ज प्लॅटिनम कॉयल्स आमी शूट करता. ते हांगा ग्रोइंगचेर आमी शूट करून आमी मनशाचें जीवन
वेगळ्या तरेन ताका सुरक्षीत दवरून एक सुरक्षा कवच जे म्हणटा तुम्ही सगळे आयज आमी चर्चान आयल्यार आमी थंय प्रार्थना करता, देवळान गेल्यार आमी प्रार्थना करता. आरोग्याचे कवचाक धर्म लागना, कितेंच लागना. आयज आमी काम करता की आरोग्याचे कवच हे पूर्ण गोंयचे जनतेचे भोवती आसचे आनी त्याच दिशेन आमी काम करपाक आमी फुडें सरल्या. आयज राजेश सारको धडधडाटीचो आमदार प्रत्येक गोष्ट एकदम नरम शांतपणे येवन सांगता कितें जाय तें आनी काम करून घेता. कमी लोक अशे आसता. आयज हांवें काल दाजीचे बी हांवें सगळे उल्लेख केलो आनी आयज हो म्हाजो बरो मित्र राजेश फळदेसाय आयज ते एक नवीन नेतृत्व तुमच्या मतदारसंघात तुमकां गावला. ह्या नवीन नेतृत्वाक सांबाळून दवरपाचें काम लोकांनी करपाक जाय. लोकांक सांबाळपाचें काम आमी करता. प्रत्येक भाशणान हांवें काल तुमकां खबर आहा म्हापशा आशिल्लो, म्हापशा बी हांव उलयतना हांवें सांगलें की ल्हान भुरग्यां खातीर पेडियाट्रीक न्यूरो रिहॅब सेंटर आमी फुडल्या 2-3 म्हयन्यान फूल फ्लॅज आमी करतले आनी ल्हान भुरग्याचे ट्रिटमेंट तांकां दिवंक जाय ते योग्य तरेन दिवपाचो आमचो प्रयत्न आमचो आसा. आयज इवन कोर्लिमाचें आयज तुमचें हेल्थ सेंटर ताका 3-1,000 स्क्वेअर मिटर भोवती आहा. थंय FSI वाडोवन ताका वेगवेगळ्या तरेचे फेसिलिटी उपलब्ध करून हांगासरले जनतेक दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. तुमी म्हणटाले की प्रत्येक कॅम्पान हांव वचून स्टेट केअर्स म्हणून कितें म्हणटा. स्टेट केअर्स म्हणजे घरोघरी प्रजेच्या दारार वेगळ्या तरेची सेवा पावपाक जाय म्हणून आमी वावुरता. मिनल जोशीक मुद्दम कित्याक आपयलें कारण आयज तिका मुद्दम पळोवपाक कॅम्पान की आयज आयुर्वेदा आसूं दी तिजे जे डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान जे मेडिसिन्स लोकांक लागता तेजो एक मॅपिंग करून ते मॅपिंग बी आमी आयज लोकां खातीर पावोवपाचो आमचो प्रयत्न आसूंक जाय. आयज एक लक्षांत तुमी दवरात, आयलँड आसलो म्हणून जायना, त्या आयलँडान सोयी सुविधा आसपाक जाय. एम्ब्युलन्स डेडिकेटेड थंय आसपाक जाय. थंय लोड कमी आहा म्हणून आमकां नोट येतात, तो जो विशय ना, ते दवरपाची गरज आहा. हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय करून थंय दवरपाची एम्ब्युलन्साची गरज आहा. कार्डियॅक एम्ब्युलन्सीस मुख्यमंत्री हांवें सांगला की आमकां 10-12 तरी जाय, म्हणजे तालुका वायज आमी थंयचे थंय आमी योग्य तरेन तांकां आमी योग्य तरेन आमी ट्रिटमेंट आमी दिवंक शकता. आयज प्रोटॉन थेरपी कित्याक आयज आमचे पुराय टीम म्हाजे कडेन ऑलवेज आर्ग्युमेंटच्या माध्यमांतल्यान चर्चा जाता की हे भरपूर म्हारग आहा. म्हारग आयज आहा, फुडल्या 25 वर्सां उपरांत ते लोक म्हणटले की राण्यान जे केल्लें आनी ते मशीन आयज केल्ले आयजचे जनतेक आयजच्या लोकांक तेजो फायदो जाता म्हणून आयज सुरवात करपाची गरज आहा. केंद्र सरकारान म्हाजो नेतृत्व आनी म्हाजो लिडर आनी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी तेंच्या माध्यमांतल्यान हे प्रोटॉन थेरपी ह्या परिसरान ह्याच हॉस्पिटलान घालपाक ह्या इलेक्शनाचे पयलीं प्रपोजल अप्रूव्ह करून घेवपाची ताकद आमचे कडेन आसा. आयज देशाचे प्रधानमंत्रीन कितें करूंक ना, आमकां एम्स जाय. आमी मागता प्रत्येक फावट आमकां एम्स जाय. येतले आयज जाले फाल्यां. त्याच्यातल्यान आमच्या कितलेय डॉक्टरांक आनी एम्प्लॉयमेंट आमी दिवंक शकता. आयज केन्नाय तुमी विचार केला की हे जे सगळे खर्च 200 कोटीचे आमी मेडिसिनां दर फावट आमी फ्री दिता लोकांक. आयज हे सगळे गोष्टी आयज कोलेस्ट्रॉलचे मेडिसिन, लायफ सेव्हिंग मेडिसिन, जाय त्यो गोष्टी, इन्सुलिन पासून सगळे गोष्टी आयज मनशाचें जीवन आमी कशें ताका सुदरूंक शकता, वाचूंक शकता, हेजेरूच आमचो भर आसता. हे हॉस्पिटलां आनी आयज गांवागांवांत तुमी गेल्यार तुमी पळयता की खूब गोष्टी करपाचे आसा आनी हे मॅपिंग करून ते फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न आसा. आयज तुमीच विचार करा की आयज जेन्ना अमित मायदेव सारको पद्मश्रीचो डॉक्टर तयार जाता गोंयांत येवन काम करपाक, जेन्ना निशीत शाह सारको डॉक्टर एंडोस्कोपीक स्कल सर्जरी गोंयांत करपाचो प्रयत्न करता, ही आमची महिला जी बसल्या महिला. हांवें जेन्ना मंत्री जालो, जेन्ना हांवें मॅमोग्राफी रुमान हांव गेल्लो तेन्ना एक पेशंटाचें नांव रेजिस्टर नाशिल्लें. महिलांक मातशें केन्ना केन्ना हें दिसता चॅकिंग करपाक आनी हांवें म्हटलें यार हे धूळ भरला ह्या बुकान, म्हणजे लोक कोण वचपाक तयार नाका कितें. आनी तेन्नाच्यान आमी आयब्रेस्ट आमी चालू केलें. आयब्रेस्ट म्हणजे म्हायती दिवप. आयज WCD आनी आमचे हेल्थ डिपार्टमेंटाक इंटिग्रेट करून ते आयब्रेस्टाच्या माध्यमांतल्यान ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंगाचो कार्यक्रम आमी चालू केले. महिलांक आमी सांगले की कांयच चिंता करपाची गरज ना, चॅकिंगूच तें. चॅकिंग योग्य टायमान जाल्यार कितलेय गोष्टी जावंक शकता. म्हाजी आईक ती संदी गावंक ना. ज्या महिलांक म्हाजे वडील जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले हजारांनी लोकांचे जीवन वाचोवपाचे केल्ले, हे तुमी गव्हर्मेंटाचे रिएम्बर्समेंटाचे ते स्कीम ते म्हाजे वडील मुख्यमंत्री आसतना ते चालू केल्ले. कारण एक प्रिंसिपल आशिल्लो फायन आर्ट कॉलेजीचो, तेका लंडनान वाल्व रिप्लेसमेंटाक धाडपाचे आशिल्ले आनी स्कोप कांयच नाशिल्ले आमच्या स्किमान तेका धाडपाक. तेन्नाच्यान गव्हर्मेंटाचे रिएम्बर्समेंटाचे तेन्नाच्यान स्कीम आमी चालू केली.
आयज देशभरात खंयी आमी धाडू शकता आमच्या पेशंटाक। आयज आमी जेन्ना आमकां वाल्व रिप्लेसमेंट आसूं आनी तरेतरेची गोष्टी महिलांचे हांवें सांगले, जायत्या लोकांचे जीवन जे वाचयलें ती 4th स्टेजार कॅन्सराचेर पावन मागीर आमकां कळून जेन्ना रक्त व्हांवपाक लागले आनी ते आउट ऑफ कंट्रोल गेले तेन्ना म्हाका फोन आयलो की ह्या तरेचे गोष्टी घडल्या। आणि म्हणूनच हांव आयज जे म्हाज्या जिवनांत आनी म्हाज्या आईचेर जे प्रसंग आयले, तुमी आई भयणी म्हाज्या हांगा जे बसल्या तुमचेर ते प्रसंग येऊ नये, तुमच्या घरांत त्याचे प्रसंग येऊ नये म्हणून आमी वावुरता। हांव वावुरता इतल्याच खातीर की हांव पळयता दिसान दीस कितें चल्लां थंय। केन्ना केन्ना कॅन्सराचे दुयेंस ह्या तरेचे आसता ते होप दिता, मागीर ते होपलेस जाता आनी मागीर आमी निराश जाता आनी ते निराशाची परिस्थिती पर्यंत येऊ नये म्हणून गोंयचे जनतेचे जीवन हे एक सुरक्षा कवच तेजे भोवती दवरून आयज देशाचे प्रधानमंत्रीचे विचार आनी प्रजेचे दारार बरेपैकी आरोग्य सेवा व्हरपाचो संकल्प घेवन आमी फुडें सरले। हांव इतलेंच तुमकां हात जोडून विनंती करता, डायग्नोस्टिक्साचे मळार आमी 1 नंबर हा देशान आणि नवे डायग्नोस्टिक्स आमी फुडें हाडपाचो आमचो प्रयत्न डिजिटल मॅपिंगच्या माध्यमांतल्यान आणि HMIS सगळीकडे आमी इंटिग्रेट करून कॉमन कमांड सेंटर स्टेट केअर्स म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजान आमी डेटाबेस तयार करून ते पेशंटाक जे कोण काळजी घेवंक शकना ते फ्री ऑफ चार्ज केअर अटेंडंट दिवपाचो आमचो एक संकल्प आमी घेतलो, ते बी आमी पूर्ण करतले। गांवांत जर शहरांत जर कोणाक जर स्ट्रोक पेशंटाक फिजिओथेरपी जाय तो आपल्या आई वडिलांक जर हाडूंक शकना तर गव्हर्नमेंटान त्या मनशाक फिजिओथेरपिस्टाक त्या दिवार आयलँडाक धाडून त्याच्या घरा फिजिओथेरपी दिवपाचे करपाक जाय आनी हे कठीण ना, सरकार करू शकता। इच्छा शक्ती असल्यार जाय ते गोष्टी आमी फुडें व्हरू शकता। हांव सदां म्हणटा की हेल्थ डिपार्टमेंटच्या माध्यमांतल्यान आनी आयज रोजगाराचे संबंधीत कितलेय भुरगे शिकल्या, एलायड सायन्स करून कितलेय भुरग्यांक आमी संदी दिवंक शकता। आमकां रोजगार म्हणटा ते वेगळे तरेन आमी दिवपाक जाय। सरकाराची जॉब दिल्या, कॉन्ट्रॅक्ट जॉब न्हू, प्रायव्हेटान न्हू, सरकारानूच आपल्या बळाचेर कमीत कमी 10,000 नोकरी आमचो मुख्यमंत्री दितलो, म्हाका खात्री आहा। आनी जर वाट जाय तर वाट वेगळे तरेन आमी काडूंक शकता, म्हणजे आमचे भुरगे वयर सरूंक शकता, प्रत्येक मतदारसंघात आमी संदी दिवंक शकता। आरोग्य क्षेत्रांतल्यानूच आमी 5-7 हजार नोकऱ्यो तयार करूंक शकता। हे कल्पना घेवन आमी फुडें सरल्या आनी हेच्या सगळ्या खातीर मुख्यमंत्रीचो पाठिंबो आसतलो आनी मुख्यमंत्रीच्या माध्यमांतल्यानूच आमी हे सगळें करून घेवपाचो आमचो प्रयत्न आसपाक जाय। आयज तुमी बरे उरचे, आयज तुमचे जीवन सुरक्षीत उरचे, डॉक्टराक वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज गावच्यो आनी आमदार जेन्ना धडधडीचो राजेश सरपा आसता तो जाय ते करून घेवंक शकता। आनी एक सांगता, हांव आयज तुमच्या मतदारसंघात आयला म्हणून हांव सांगता, केन्ना केन्ना लोक अननेसरी विशय वेगळो आहा पूण आमचे चर्च आनी हे सगळे हेचे भोवती एक कन्स्ट्रक्शन आमी परमिशन दिवचे ना म्हणून तुमकां सगळ्यांक सांगता। आमी 100 मीटर न्हू 200 मीटराचे बफर हांवें ऑलरेडी ते नोटिफाय पयलीं आमदार जो नोटिफाय केल्लो आसा ते सूचना म्हाका राजेशान दिल्ले आनी योग्य तरेन लोकांचे मनान कसलेय कोण घालपाक पळयता ते दिशाभूल जावं नाका। गोंय सांबाळटना गोंयच्या लोकांचे जीवन आनी सगळ्यांचे गोष्टी वेगळे तरेन फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो। पण सदस्यत्वी अधिकार तुम्ही कितेंय सूचना केल्यार आमदाराक ते म्हाजे कडेन पावयात, योग्य तरेन तुमचे जीवन सुरक्षीत दवरून फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो। चड वेळ न घेता आयज मेगा मेडिकल कॅम्पाक यश येवंक जाय जाल्यार मॅक्सिमम लोकांनी तेजो फायदो घेवंक जाय आनी म्हाजे कडल्यान जाता तशी कामां तुमी करून घेवची। हांव तेका मानता, कित्याक तो मनीस तसो आहा, तेका कितें इगो बिगो काय नासता, तो येवन बसता सांगता आनी आतांच सांगल्या प्रमाणे प्रजेलाक ती केन्ना केन्ना सांगता, तूं एक टॉपीक चालू करता मागीर दुसऱ्या टॉपिकार वयता मागीर तिसऱ्या मागीर केदार मदीं उलयता मागीर हांव चवथ्या टॉपिकार वयता, पूण तशें नासता तें। आयज हांव एक सांगपाक आयला की आमची भयण्यो जे आहा, आई जे आहा, तांकां सगळ्यांचें जीवन बरें उरचें हेच्या खातीर आरोग्य क्षेत्र म्हणटा एक्झिक्युटीव चॅकअप आनी सिनियर सिटीजन्सा खातीर आमी कॅम्प्स इंडिपेंडंटली आमी कॅम्प्स चालू करपाचे कल्पना घेवन आमी फुडें सरल्या, म्हणजे सिनियर सिटीजन्साक योग्य तरेन आमी तेंचे जिवनाचेर लक्ष दवरून आमी वेगळे तरेन तांकां आमी सांबाळूं शकता। आयज इवन जे भुरगे डिसेबिलिटीचे भुरगे आहा तांकां वेगळे तरेचो तेंको दिवपाची गरज आहा। उलोवपाक सोंपें भाशणान इम्प्लिमेंटेशन करपाक म्हूण आमी फुडें सरल्या। दीस रात विचार इतलेच येता की कशें कितें आमकां पावलां फुडें घेवन वचूंक जाय आनी म्हणूनच सांगता, रोजगार आसूं, तुमचो आरोग्याचो विशय आसूं, जाय तशें आमी आरोग्य क्षेत्राच्या माध्यमांतल्यान आमी तुमचें जीवन सुरक्षीत दवरपाचो संकल्प आमी घेतला आनी संकल्प फुडें व्हरपाक जाय जाल्यार आमी सगळ्यांनी एकमेकाक सहकार्य करपाची गरज आहा। हो आमदार तो तुमचो आहा राजेश,
ते तुमचे सुरक्षा कवच आम्ही करताच, पण तेजे भोवती बी मातशें सुरक्षा कवच दवरा, म्हणजे तो फुडले विधानसभेत बी म्हाजे बरोबर येवंक जाय आनी म्हाजे बरोबर तो आमदार म्हूण आसतलो. ह्याच तरेन हांव देवा कडेन मागता तुवें आमकां संदी दिली हांगा येवपाक, आनी म्हाका खात्री आहा की ह्या तरेचो धडधडीत जो आमदार असल्यार तुमचे आनी बरें जातलें. दिवार लोकांचे विशय बी सुटतलो, बाकी कोर्लिमाचो विशय बी हात घातलाय, पेपराचेर नोट धाडून दिला हांवें ऑलरेडी. थंय FSI वाडोवन थंय आमी बिल्डिंग एक बांदपाचो आमचो प्रयत्न आसूं, म्हणजे इंटिग्रेटेड सेंटर, म्हणजे पूर्ण परिसरांत तेजे तुजे कोर्लिमाचे सेंटर. केदार बरो डॉक्टर आहा, ताका खूब अनुभव आहा आनी म्हाका खात्री आहा की तेजे माध्यमांतल्यान ह्या परिसराच्या लोकांचें जीवन सुरक्षीत उरतलें. इतलेंच सांगून म्हाजे 2 शब्द पूर्ण करता. देव बरें करूं.